चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगाची झणझणीत मसाला भाजी करतोय. एरवी आपण आमटीमध्ये घालतो, सुकी भाजी करतो, पण आज आपण वाटण करून ही मसाला भाजी तयार केलेली आहे. खायला अगदी अप्रतिम लागते. भाकरीबरोबर ते एक नंबर लागते. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर या शेवग्याच्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने इथे कट करून घ्यायचे आहेत बघा. शेंगा कट करून झाल्यावरती त्यावरची जी साल असते ना आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अगदी पूर्णपणे काढायची नाही आहे, अर्धवट अशी काढून घ्यायची आहे. त्यामुळे चवसुद्धा हे शेंगांना खूप छान येते. आणि अशा पद्धतीने आपण साल काढून घेतलीत ना तर शेंगसुद्धा लवकर शिजायला मदत होते. शेवग्याच्या शेंगाची ही मसाला भाजी अगदी पाहुणे घरी येणार असतील ना तरीसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. इतकी ही चवीला छान लागते. तर सगळ्या शेंगा आपण कापून छान सोलून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे. पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि या शेंगा आपल्याला 5 ते 6 मिनटं छान उकळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने उकळलेल्या शेंगा छान शिजल्या जातात. एकदम मस्त मऊसूत एकदम शिजल्या जातात. त्याला वेळ जात नाही. त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये आधी पहिल्यांदा ह्या 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायची आहेत. आता शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे. आणि सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घातलं ना तरी देखील चालेल. थोडंसं जाडसर वाटलं ना तरीसुद्धा या भाजीमध्ये चालू शकतं. आता आपल्याला शेंगासुद्धा बघूया हे शिजलेले आहेत. आता आपण हे पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुलू द्यायची आहे. त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. 1 कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. तोसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम इथे आपण मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा नरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. तो पण आपल्याला लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजावा त्यासाठी आपल्याला 1 चमचा यावरती मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने टॅमॅटो पटकन शिजला जातो. आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे. जिरा पावडर घालायची अर्धा छोटा चमचा. 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. 1 चमचा यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला आवर्जून घाला. यामुळेच ह्या मसाल्या भाजीला चव ना खूप छान येते. सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे. वाटलेला मसालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला दाण्याचा कूट 2 चमचे घालायचा आहे. कढीपत्ता घातलेला आहे. सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यावरती आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक होता त्यामुळेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थोडंसं कोमट जरी असेल ना तरी देखील चालेल. आता छान तेल सुटेपर्यंत आपण ह्या मसाल्याला छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा छान तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत. आता शेवग्याच्या शेंगासुद्धा आपल्याला थोड्या शिजलेल्याच आहेत. आता पुन्हा आपल्या ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊन झाकण ठेवून आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा छान शिजू द्यायच्या आहेत. थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा. त्यामुळे मसाला आपला खाली लागणार नाही आणि करपणारसुद्धा नाही. आता तुम्ही इथे बघू शकता बघा मस्त एकदम तेल सुटलेलं आहे याला. म्हणजे आपली भाजी इथे आपली तयार झालेली आहे आणि दिसायलासुद्धा बघा काय मस्त झाली बघा. कलरसुद्धा काय छान आलेला आहे भाजीला. आता वरून आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. चवीला 1 नंबर झणझणीत शेवग्याच्या शेंगाची मसाला भाजी करून तर पहा. अगदी बोटं चाटून पुसून खातील इतकी ही जबरदस्त लागते. भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.